नमस्कार. स्वस्त धान्य दुकान वांगणी येथील एक वयोवृद्ध नामदेव बाबा यांना स्वस्त धान्य दुकानात सदर 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ देण्यात आले. सदर चौकशी केली असता या व्यक्तीच्या रेशन कार्डमध्ये 3 नावं, तहसील कार्यालयामध्ये ऑनलाईन चेक केला असता ऑनलाईन नावं 2, खतवलेलं जे काही रेशन आहे त्यामध्ये 4 किलो गहू आणि 6 किलो तांदूळ खतवण्यात आलेले आहे. मग एका व्यक्तीचं धान्य हे गेलं कुठं हा मोठा प्रश्न पडलेला आहे. तर अशा रेशन दुकानदारांनी असं गरीब व्यक्तीला किंवा लाचार वयोवृद्ध व्यक्तीला फसवू नये. असे कित्येक लाभार्थी आहेत की त्यांना धान्य पुरेपूर देत नाही. हा प्रश्न एका व्यक्तीचा नाही तर पूर्ण तालुक्यात आहे. मी सर्व रेशन दुकानदारावरती आरोप करत नाही, पण काही रेशन दुकानदार आपल्याच माणसांना फसवणूक करतात. 1-2 दिवस वाटतात, त्यानंतर वाटतच नाही. सरकारी नियमानुसार हे 15 तारखेला आला तर 30 तारखेपर्यंत दिलं पाहिजे, 1 तारखेला आला तर 30 तारखेपर्यंत दिलं पाहिजे असा नियम आहे. आणि हे सर्व समाजाला भुलवून दिशाभूल करतात. तर याची कसून चौकशी झाली पाहिजे. धन्यवाद. सोपान पवार. तर बाबा नाव काय सांगितलं? नामदेव धोळू भडागे बाबा हे वांगणी येथील रहिवासी आहेत. साधारणपणे तुम्ही रेशन किती वर्षापासून घेता? म्हणजे जठून जुना हे कुपन मिळला ना, बरं. जठून म्हणजे फार छान झाला. आता वर्षे वय किती आहे अंदाजी तुमची? अंदाजी आता 70-75. तेव्हापासून हे बाबा धान्य घेतात. पूर्वी तुम्हाला सर्वांचं धान्य देत होते ना? तर पोरं कामाअभावी पेठ तालुका हा अति दुर्गम मागासवर्गीय रोजगाराच्या हेतूने यांचे मुलं सर्व आपलं घरदार सोडून बाहेर उदरनिर्वाहासाठी गेलेले आहेत आणि ते तिकडेच राहतात. म्हणून इकडं रेशन दुकानदाराने यांना फक्त स्वतःचंच धान्य दिलं. रेशन कार्डमध्ये 3 नावं मी बघितले, तुम्हाला पण मी दाखवले. आणि हे जे आहे हे सर्व फक्त त्यांना गहू किती किलो दिले? 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ असा या बाबाला दिलं गेलं. रेशन कार्डवर त्यांचं सरळ 15 किलोचं आहे. तर पुढील चौकशी ही मी करणारच आहे. आणि असे रेशन दुकानदार किंवा याच्यामध्ये जो कोणी पदाधिकारी असतील अन्न पुरवठा विभागातील सरळ जाब विचारणार आहे. धन्यवाद. सोपान पवार, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा माहिती अधिकार अध्यक्ष, पेठ तालुका अध्यक्ष. तर माझी वैयक्तिक जबाबदारी तशीच प्रत्येकाची ही जबाबदारी आहे का असा अन्याय कोणावर झाला नाही पाहिजे. तर या बाबांची चौकशी मी करणारच आहे. धन्यवाद. बाबा इथं तर 3 आणि 3 6 म्हणजे तुमचे किती आहेत? याच्यात 3 आहेत ना, युनिट 6 होतात युनिटप्रमाणे. आणि इथं जे नावं आहेत हे पण कमी नाही केले ना, तर तुम्हाला साधारणपणे 3 लोकांचं धान्य द्यायला पाहिजे. म्हणजे तेव्हा हे तुमचे 3 माणसं आहेत, तुम्हाला दिलं 3 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ. बरं, 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू. 2 किलो गहू. तुमचं नाव काय आहे? नामदेव धोळू भडागे. गाव कोणता? वांगणी. बरं, तुम्ही तर जुनं रेशन कार्ड आहे सर्व काही. तर तुमचं रेशन कार्डमध्ये मी आता बघितलं हे 3 नावं आहेत, अजून ते कमी झाले नाही. जरी ते बाहेर उदरनिर्वाहासाठी गेले असतील पण नावं कमी झाले नाही. म्हणजे रेशन कार्डवर दिल्याप्रमाणे 3 लोकांचं तुम्हाला धान्य द्यायला गेलं पाहिजे. तर तुम्हाला रेशन दुकानदार कोणता आहे? हेमंत शेठ आहे. आणि वांगणी रेशन दुकानदार आहे ना? बरं. तर तुम्हाला नावं कमी केले असं सांगून पण रेशन कार्डवर जे नावं दिसतात ते नावं अजूनही कमी केले नाही. म्हणजे तुमचे 3 नावाप्रमाणे तुम्हाला 15 किलो टोटल धान्य द्यायला पाहिजे. तर ते तुम्हाला दिलं गेलं नाही आहे. हां, तुम्हाला काय सांगितलं? नावं कमी केले बाकीचे असं? बरं ठीक आहे.
बरं रेशन कार्डचं दुसरा नाही ना त्यांचा काही तुमच्या याच्यात आहे तेच आहे. तर तुमची जी काही कंप्लीट तुमची तक्रार आहे ती मी स्वतः चौकशी करेल. हां चालेल. काय म्हणजे तुम्हाला धान्य कमी देत होतो किती किलोचा तुम्ही अंत्योदयमध्ये आहात. आम्हाला ना पहिला 25 किलो दे. आता किती देत होतो. आता कोडे 6 किलो गहू हां दे देतो. आणि तांदूळ तांदूळ 10 किलो देतो. 10 किलो 16 किलोच देते असं. काय कोणत्या गावच्या वांगणीचे. घेतला का. साखरेचं किती 20 रुपये साखरेचं. बाकी धान्याचं नाही ना गावात नाही देत असं. बरं बरं मग आज धान्य दिलं का नाही तुम्हाला. अजून नाही दिला. काही असं रेशन दुकानदाराची काही म्हणजे असं कधी तुमच्यावर अन्याय केला असं आहे का काही विषय. 4-5 महिन्यापूर्वी टायमाने आलं तर धान्य वाटप होऊन गेलं तर म्हणलं थांबते मग तुला पुढल्या महिन्यात येईन. आता बा वाटणार गेले निघून. बरं तर मग दुसऱ्या महिन्यात मागलं तर सांगा नाही धान्यच कमी गेलं होतं मग एकच महिन्यात म्हणजे तुम्हाला धान्य महिन्यात गेलं. बरं बरं माग 1 महिन्याचं धान्य तुमचं राहिलेलं दिलंच नाही. नाही का दिलं नाही तर रेशन टायमिंग बंद झाला किंवा दुकान बंद केलं त्याच्यामुळं. हां. पण सरकारचा नियम असा आहे का महिनाभर हे रेशन वाटप राहतं. महिन्याच्या जे काही तारखेपर्यंत पाहिजे उदाहरणार्थ 1 महिन्यासाठी ते रेशन असतं तर माणसाने मजुरी करतात म्हणून कधी यायचं आणि कधीही घ्यायचं. तुम्हाला किती दिवस धान्य असं वाटप करतात. एकच दिवस 1 दिवस फक्त. काही संध्याकाळी आला तर मग ते वाटणार गेले निघून का मग नाही. तर असं तुमच्यावर पण हा अन्याय त्यांनी किती वेळा असं केलं आहे. त्यावर 2दा झाला. बरं बरं आणि सदर असे लाभार्थी किती असतील का. हे बरेचसे लोकांना त्यांनी धान्य दिलं नाही असं भरपूर असतील. तर नाव एकदा पुन्हा सांगा. देवराम नामदेव शिंगाडे राहणार भरुणापाडा. तर हे भरुणापाडचे हे ग्रामस्थ रेशन दुकानदाराकडे त्यांनी रेशन आपल्या हक्काचं मागून बघितलं. 1 दिवस धान्य वाटलं आणि संध्याकाळी टाईम झाला दुकान बंद केलं उद्या या असं करून सांगितलं. तर तो दुसऱ्या दिवशी येऊनही त्याला धान्य दिलं नाही. तर असे थंब घेतलं का तुमच्याकडून. तर असे दुकानदार काही आहेत सर्वच नाही तर काही दुकानदार असे आहेत त्यांनी स्वतःत परिवर्तन करावं. समाजावर अन्याय करू नये एवढीच विनंती. धन्यवाद. ऐकला याचं लाव नंबर आलाय जवळ. माझा काय म्हणणं माणसं किती सांगितली मला. 5 माणसं धान्य किती दिला 20 किलो. 5 माणसांचा 20 किलो 12 किलो तांदूळ. तर 12 किलो तांदूळ आणि 8 किलो गहू. 1 माणसाचा अजून तुमचा दिलाच नाही. नाही नाही माहित लागला हां मग सगळेच माणसाचा मग नाही देत काय करता आता पुढं पूर्वगाव हे सगळं आहे पुढं बोर्ड लागलेलं हो ना. चांगले चांगले आमच्या
संबंधित रेशन दुकानदार, संबंधित तहसील कार्यालयामध्ये अन्न पुरवठा विभाग हे सर्व सरकारी कर्मचारी आणि ग्रामस्थांनी जी काही दुकानात धान्य कमी दिलं आणि त्याची जी तक्रार आता मी स्वतः त्या बाबाच्या संदर्भात एक दखल घेऊन अधिकाऱ्यांपुढे प्रश्न मांडला आणि त्यांनी मला जे काही समाधानकारक उत्तर दिलेलं आहे का आम्ही याची चौकशी करू आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देऊ. धन्यवाद. नमस्कार, मी सोपान पवार. आपण अन्न पुरवठा विभाग साहेबांकडे आलेलो आहे. तर मला एक असा प्रश्न पडला तर जे काही रेशन दुकानदार असतात तर त्या रेशन दुकानदार जे वाटप करतात किंवा जी काही ते या रेशन दुकानदार देखरेख समिती असं काही सर असतं का? म्हणजे रेशन दुकानदार परवाना कोणाचा XYZ व्यक्तीचा आहे तर त्या दुकानदारावरती कोणी म्हणजे कोणी देखरेख समिती अशी कोणी असते का? ग्राम दक्षता समिती, प्रत्येक गावामध्ये ग्राम दक्षता समिती आम्ही करतो. तर त्या ग्राम दक्षता समितीला अधिकार आहे. जे लाभार्थी रेशन रास्तभाव दुकानदार जे काही आहे त्यांनी माल आला तर ते ग्राम दक्षता समितीकडे कळवायचं आहे की आमच्याकडे धान्य आलेलं आहे. त्यानंतर त्याचं ग्राम दक्षता समिती ते धान्य बघतो. जेवढा दुकानदार जबाबदार असतो तेवढी जबाबदारी समितीची असते. हां, बरोबर. म्हणजे कारण 132 दुकानामध्ये निरीक्षण अधिकारी फिरू शकत नाही. बरोबर. प्रत्येक वेळेला आम्हाला कसं असते, आम्हाला एखादी तक्रार येईल तर आम्ही जातो, अन्यथा आम्ही टिप्पणीच्या याच्याने दुकान पाहतो बरोबर त्या कालावधीमध्ये. म्हणजे सरांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गावात जे काही रेशन दुकान असतं तर त्या दुकानाची देखरेख करण्यासाठी किंवा पुन्हा एखाद्या लाभार्थ्यावर अन्याय होत असेल तर ती तक्रार गावातली जी समिती असते त्यांच्याकडे केली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा करून योग्य तो व्यक्तीला मिळू शकतो. धन्यवाद सर. तुम्हाला मोबाईलमध्ये मेसेज येत नाही हे म्हणतात तर त्याच्यासाठी एकच आहे, तुमचा मोबाईल नंबर बरोबर टाकलेला नाही. काही रास्तभाव दुकानदार आपल्या स्वतःच्या पैशासाठी कोणाला नाही यासाठी ते टाकतात, पण ते चुकीचं आहे. तुम्ही ते आपले मोबाईल नंबर बरोबर आपल्या याच्यामध्ये टाकायला पाहिजे. त्या दुकानदारांनी टाकायला पाहिजे इथे आम्हाला मोबाईल नंबर ॲड करता येतो. आम्ही मोबाईल सेटिंग आधार सेटिंगचं आमचं पूर्ण मिशन चालू आहे आणि आम्ही इथे याद्या द्यायला लावतो लोकांना. सूचना नाही आम्हाला, म्हणजे एक लाभार्थ्याला मेसेज जात आतापर्यंत सूचना फलक लावलेला आहे ना, सूचना फलक मेन महत्वाचा. सरपंचाला तरी मेसेज आला पाहिजे दिवशी धान्य आले सकाळी. दुकानदाराच्या याच्यामध्ये त्यांनी पुरवठा निरीक्षण अधिकारीचा मोबाईल नंबर समोर लिहायला पाहिजे, परंतु काही दुकानामध्ये बोर्डच नसतात. बोर्डच नाही तिथं, काहीच नाही. किती दिवस वाटलं पाहिजे धान्य? धान्य ज्या तारखेने आलं तर त्या तारखेपासून महिन्याच्या अखेरपर्यंत वाटलं नाही. बरोबर. आलं ते दिवसापासून का? त्या दिवसापासून म्हणजे एक दक्षता समितीला, बरोबर. ग्राम दक्षता समितीला त्यांनी भेट देऊन आमच्याकडे धान्य आलेलं आहे अशी त्यांनी ते सांगायला पाहिजे ग्राम दक्षता समितीला. सर माझा एक असा प्रश्न आहे, काही गावात अजूनही लोकांना माहीत नाही की कदाचित सरपंचांना पण माहीत नसेल का त्यांच्या गावात ग्राम दक्षता समिती आहे, ती रेशन जे दुकानदार आहे त्याच्यावरती देखरेख म्हणून ती समिती आहे. तर असे बरेचसे दुकानदार आहेत का त्या समाजाला अजूनही पूर्णपणे माहिती देत नाही. ग्रामपंचायत आहे तर त्यामध्ये तलाठी आहे, तलाठी सचिव असतो ग्राम दक्षता समितीचा. तलाठी तुमच्याकडे पूर्ण वेळ कार्यकर्ता सचिव म्हणून त्यांचं हे आहे. आणि त्यांनी ते मोबाईल नंबर म्हटलं तर मोबाईल नंबर ऍड करणे जरुरी आहे. सर समितीमध्ये कोणकोण पदाधिकारी असतात? पोलीस पाटील असतात, ग्राम सरपंच असतो, सरपंच किंवा सदस्य, तलाठी असतो, सचिव असतो, अंगणवाडी असतात, अंगणवाडी अंगणवाडी सेविका असतात, घेऊ शकतात. हे मेन वाला सचिव, तलाठी, बरोबर, ग्रामसेवक आणि इतर लाभार्थी सदस्य म्हणजे पदाधिकारी ते असतात. मातब्बर प्रतिष्ठित व्यक्ती असतात त्याच्यात, त्यांना त्याचं नॉलेज असते ते लोक त्याच्यामध्ये असतात. त्या दुकानामध्ये साहेब मला असं एक विचारायचं आहे
का काही आम्ही सर्वांवर आरोप करतो असा माझा मुद्दा अजिबात नाही, पण काही रेशन दुकानदार बुद्धी पुरस्कार असं करतात, 1 दिवस वाढतात, 2 दिवस वाढतात, नंतर देत नाही. मग ते धान्य काय करतात ते आम्ही काही बघत नाही. पण अशा दुकानदारांवरती एक कठोर कारवाई किंवा निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांचा परवाना रद्द करावा अशी माझी वैयक्तिक तालुक्याच्या वतीने मागणी पण आहे. ते चौकशी तो प्रस्ताव पाठवला जाता BSO ऑफिसकडे, परवाना रद्द करायचा. आम्हाला जे वस्तुनिष्ठ अहवाल आहे तो पाठवायचा. बरोबर. त्यांचे परवाना रद्द करायचा अधिकार पूर्णपणे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे. तरी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पेठ तालुक्यातील सर्व रेशन दुकानदार, आम्ही प्रत्येकावर आरोप नाही करत, पण काही दुकानदार असं करतात तर त्यांनी आपल्यात सुधार करावा. जनतेला जो काही सरकार धान्य पोषण आहार योजना जी चालू केली तर त्या लाभार्थ्यांपर्यंत ह्या धान्याचा जो काही लाभ आहे तो दिला गेला पाहिजे, एवढी आमची सर्वांची विनंती आहे. दुकानदारांनी याच्यामध्ये परिवर्तन स्वतःच घडवून आणावं आणि लाभार्थ्यांना धान्य देण्यात यावं. तुम्हाला काही सरकारी नियमानुसार काही भेटत असेल तो तुमचाच आहे, पण जो समाजासाठी धान्य येतो तो समाजाला दिला गेला पाहिजे, एवढी आम्ही साहेबांजवळ एक विनंती केलेली आहे. धन्यवाद.